Hello friends, today we are going to learn class 7's lesson number 1, classification, adaptation and classification in animals. Last two lectures we have seen adaptation in plants and adaptation in animals. Remaining part of the adaptation in animals we are going to see today's last lecture number 3. So welcome to our channel. We will see adaptation in animals of snowy region. From the internet, download images of animals like yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog and snow leopard. Compare these images with those of similar animals from the tropical forest. आता इथे तुम्हाला काही प्राण्यांची एनिमल्सची नावे दिलेली आहेत. त्या एनिमल्सचे पिक्चर्स तुम्हाला इंटरनेटवरून शोधायचे आहेत आणि ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ते उष्ण कटिबंधीय म्हणजे जिथे खूप गरमी असते अशा भागातले ते प्राणी आहेत. व्हाईट ऑफ सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ एनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. हाऊ आर दिस युजफुल टू देम. आता इथे जे बर्फाळ प्रदेशात म्हणजे स्नोई रिजनमध्ये एनिमल्स आपल्याला फाइंड आउट होतात दिसतात, त्यांचे वर्णन केले आहे, त्यांचे स्ट्रक्चर सांगितलेले आहे. पांढरा किंवा रुपेरी रंग, त्वचा लांब व जाड केस असलेले हे सर्व या प्रकारचे प्राणी म्हणजे व्हाईट सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन स्किन. दिस टाइप ऑफ कॅरेक्टरिस्टिक एनिमल्स वी आर फाइंड आउट इन स्नोई रिजन्स की जे बर्फाळ प्रदेशात मुख्यतः मिळतात किंवा सापडतात, पाहायला मिळतात. हाऊ आर दिस युजफुल टू देम. तर ते कोणत्या प्रकारे उपयोगी पडतात किंवा त्यांची वैशिष्ट्य काय आहेत तर ते पाहूया आपण. तर इथे स्नोई रिजन मधले जे एनिमल्स असतात त्यांचे जे व्हाईट फर असते ती आपल्याला त्या बर्फ जो प्रदेश असतो तिथे लपून राहायला मदत करतात. तसेच जे जाड केस असतात ते त्यांना थंडीपासून त्यांचे संरक्षण करतात. म्हणजे थंडीपासून जे त्यांना जो गारवा मिळतो त्यांचा तो गारवा कमी होण्यासाठी म्हणजे ऊब मिळण्यासाठी किंवा थोडंसं गरम फील होण्यासाठी जाड केस त्यांच्या अंगावर असतात. म्हणूनच व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर, स्किन अशीही त्यांच्या जी स्किनचं म्हणजे त्यांचे जे स्ट्रक्चर केलेलं असतं ते त्यासाठीच असते की त्यांचे बर्फाळ प्रदेशात ते स्वतःचं संरक्षण करू शकतील आणि त्याचबरोबर त्यांना थंडीपासूनही त्यांचं संरक्षण होईल. म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांचं ते स्ट्रक्चर त्याप्रमाणे असते. नाव अडॅप्टेशन इन एरियल एनिमल्स. उडणाऱ्या प्राण्यांचे आपण आता जे वैशिष्ट्य आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे पाहणार आहोत. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन. म्हणजे रस्त्यावर जी वाहने असतात किंवा विमान यामध्ये मुख्य फरक काय असतो. द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स also minimizes the resistance of air while flying with hollow bones, a body covering feathers and modification of 4 legs into wings. Their body is light in weight and adapted for flying. म्हणजेच जे पक्ष्यांचे निमुळते शरीर हवेतून उडताना आपण जे पाहतो म्हणजे म्हणजे ते कशासाठी असतं त्यांचं ते निमुळते शरीर म्हणजे एकदम असं वेगळा शेप असतो बघा. आता हा बर्ड जर तुम्ही पाहिला तर इथून हे तुम्हाला एकदम नॅरो म्हणजे निमुळते दिसते आणि इथून पण निमुळते म्हणजे फर्स्ट अँड एंड त्यांचा एकदम असं अशा शेपमध्ये असते पहा अशा. तर ते का असतं तर हवेसमोर त्यांना जो एखादा अडथळा येणार असेल तर तो कमी होण्यासाठी ते त्यांचे बॉडी स्ट्रक्चर तसे झाले असते. त्याचबरोबर पोकळ हाडे, पंखांचे आच्छादन आणि पुढच्या पायांचे पंखात रूपांतर यामुळे त्यांचे शरीर हलके होते, उडण्यास योग्य बनते. म्हणजे ते पूर्ण जे त्यांचे जे पंख असतात किंवा त्यांचे जे पाय असतात हे पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर असं केलेलं असतं की त्यांना उडण्यास ते उडताना त्यांना स्वतःचं शरीर हलके वाटेल आणि उडण्यासाठी योग्य असते असे. द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इज लाइट इन वेट अँड टॅपर्स ॲट बोथ एंड्स. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक with 6 stick-like legs. Bats can fly with the help of the patagium, a thin fold of skin between their forelegs and hind legs. Observe the various birds insect in your area. आता इथे जे इन्सेक्ट असतात, इन्सेक्ट म्हणजे काय तर कीटक, त्यांचे शरीर देखील हलके असते कारण की त्यांचे दोन्ही टोकांना ते दोन्ही टोकांना काय असतात निमुळते असतात. आता इथे काही पिक्चर्स दिले आहेत, तुम्ही त्या पिक्चरचं ऑब्झर्वेशन करू शकता. त्याचबरोबर ते 2 जोड्या म्हणजे त्यांचे जे पंख असतात म्हणजे दोन्ही साईडला जे पंख असतात ते उडण्यासाठी हेल्प करतात. त्याचबरोबर जे त्यांचे पाय असतात पायांचं स्ट्रक्चर बघा 6 हे असतं, असे पुढे 3 मागे 3 या टाईपमध्ये. तर ते त्यांच्या साह्याने ते काय करू शकतात पायांची हालचाल करू शकतात. त्याचबरोबर बॅट्स म्हणजे वटवाघळ त्यांचे पुढचे व मागचे पाय यांच्यात काय असतं त्वचेच्या पातळ पट्ट्याच्या साह्याने ते उडतात. आता इथे पॅटॅजियम म्हणजे त्यांच्या त्वचेच्या असं पातळ एक स्किन असते असं म्हटलं तरी चालेल. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स इन्सेक्ट इन युअर एरिया. आता हे तुमच्या परिसरात वेगवेगळे पक्षी कीटक जर तुम्हाला
पाहायला मिळत असेल किंवा दिसत असेल तर ते तुम्ही त्यांचं ऑब्झर्वेशन करा की त्यांचे लेग कसे आहेत, त्यांचे जे स्ट्रक्चर आहे, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर किंवा कॅरेक्टरिस्टिक काय काय असू शकतात हे तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशनने पाहून घ्या. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. आता इथे ऑब्झर्व दे फ्रॉम डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म्स क्रीप, विच ऑर्गन्स डू दे use for creeping, are there any special changes for that purpose? Note any such changes. Animal like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping. Similarly, they show adaptation in skin, soles of feet, body color, etc. For example, the house lizard and monitor lizards have cloud toes and thin slows, whereas snakes have scaly skin. आता इथे टॉर्टाइज, स्नेक आणि लिझर्ड म्हणजे पाल यांचं पिक्चर्स दिलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्या पिक्चरमध्ये पाहून तुम्हाला काय दिसते ते कमेंटमध्ये सांगू शकता. साप आणि गांडूळ कसे सरपटतात यांचं निरीक्षण तुम्हाला करायचंय. त्याचबरोबर ते सरपटण्यासाठी कोणते अवयव यूज करतात, त्यांच्यात काही विशेष बदल होतात का किंवा झालेले असतात का हे लक्षात तुम्हाला घ्यायचंय. घरातील जे लिझर्ड असते किंवा गार्डन लिझर्ड, क्रोकोडाईल हे जे असतात तर जे प्राणी किंवा ॲनिमल्स असतात त्यांच्या त्वचेच्या, पायांच्या तळव्यात, शरीराच्या रंगात कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करता किंवा काय काय अनुकूल म्हणजे जे त्यांच्यासाठी व्यवस्थित दिसत असते. उदाहरणार्थ घरात जो कोळी कीटक असतो बघा किंवा गवती कोळी म्हणजे असे छोटे छोटे किडे असतात, इन्सेक्ट, त्यांची बोटे बारीक बोटे आणि बारीक तळवे असतात. त्याचबरोबर सापांना खवलेयुक्त त्वचा असते. इथे बघा, इथे दिसते का, तर तुम्ही पाहिलं असेल स्नेक कुठेतरी, तर त्यांच्यावर कसे असतात, छोटे छोटे खवले असतात. तर या प्राण्यांना त्यांच्या वातावरणात टिकून राहण्यासाठी काय करावं लागतं हे तुम्ही सर्व त्यांचं ऑब्झर्वेशन करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्ही काय काय ऑब्झर्व केलं. नेक्स्ट काय आहे, ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. Adaptation for food in animals. We can categorize animals as herbivorous and carnivorous. Special adaptation are seen in each category to make process of feeding easy. आता इथे आपल्याला माहितच आहे की ॲनिमल्स मध्ये सुद्धा व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन कॅटेगरी असतात. आपण प्राण्यांना शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारात क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करू शकतो. त्याचबरोबर खाण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येक प्रकारात खास अशा गोष्टी दिसून येतात. We will discuss this in greater detail in chapter of nutrition. म्हणजेच याविषयी आपण न्यूट्रिशन या लेसन मध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जॉग्राफी, वाईल्ड डिस्कवरी एक्सेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ एनिमल्स लाईक फ्रॉग, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटो, बटरफ्लाईज एक्सेट्रा. त्याचबरोबर तुम्ही नॅशनल जॉग्राफी, वाईल्ड डिस्कवरी अशा चॅनलवर कार्यक्रम पाहून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता, ज्यात टू लर्न अबाउट फीडिंग हॅबिट्स ऑफ एनिमल्स लाईक फ्रॉग, स्नेक, बर्ड्स, मॉस्किटो, बटरफ्लाईज एक्सेट्रा, की ज्यामध्ये आपण बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरू यासारख्या प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी जाणून घेऊ शकतो. तर तुम्ही ते चॅनल्स पाहून माहिती घेऊ शकता की कोणते प्राणी काय त्यांचे क्लासिफिकेशन आहे किंवा काय ते त्यांचे सर्व गोष्टी डिटेलमध्ये ते चॅनल्सवर दाखवले जातात. आता इथे पिक्चरमध्ये पहा, ॲडॅप्टेशन ऑफ फूड इन ॲनिमल्स हे पिक्चर्स दाखवले, ते पिक्चर्स पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता. नाव कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट from your own observation. Sharp teeth. आता इथे lion, tiger to tear the flesh. Long and pointed beak. Wood keep pecker to bore wood and get insect. Short beak sparrow to eat seed. Long and sticky tongue frog to catch insect. Long neck giraffe to eat leaves from all trees. म्हणजेच इथे प्रत्येक ॲनिमल्सचे कशासाठी तो यूज करतो, त्याचे चोच किंवा जीभ ते त्यांनी सांगितलेलं आहे. इथे सेकंड याच्यात वूड पिकर असेल तो लाकूडामध्ये होल करण्यासाठी व किडे मिळवण्यासाठी. त्याचबरोबर स्पॅरो काय करते, बिया खाण्यासाठी त्याच्या चोचीचा वापर करते. फ्रॉग काय करतं, किडे पकडण्यासाठी. त्याचबरोबर जिराफ उंच झाडावरील पाणी, लॉंग नेकचा कशासाठी यूज करतो, उंच झाड असेल तर त्याच्यावरची पाणी खाण्यासाठी ते यूज करतात. Now adaptation for blending with the surrounding. We cannot easily spot colorful butterflies, lizards and grasshopper. They get camouflage amidst grass parts of plants like stem, leaves, flower, etc. That is because of their colors blend with those to their surrounding. म्हणजेच आपल्या अवतीभोवती रंगीबेरंगी फुलपाखरू, सरडे, असे सहज दिसत नाहीत, कारण की ते गवत, झाडांचे खोड, पाने म्हणजे जे पाने यामध्ये लपून बसलेले असतात. कारण की ते कसं काही त्यांना शक्य होतं का, तर त्यांच्या शरीराचा रंग व त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात जे असतात झाडे त्यांचा रंग एकमेकांसारखाच सेम असतो, त्यामुळे ते सहज आढळून येत नाहीत. Changes that take place in various organs, process of organism that enable them to live, feed, to reproduce, to percolate
themselves and protect themselves from their enemies in specific surrounding. Depending upon the habitat, its geographical condition are called adaptation. म्हणजेच जगण्यासाठी, अन्न मिळण्यासाठी व पुन्हा रिप्रोडक्शन होण्यासाठी किंवा पुनरुत्पादनासाठी, पुन्हा तयार होण्यासाठी आणि विशिष्ट वातावरणात शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी आणि जसं परिसर असेल आपल्या नैसर्गिक परिस्थितीनुसार जेव्हा हे सगळे ॲनिमल्स ऍडजस्ट करत असतात त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो, अडॅप्टेशन. Adaptation is not sudden process. It is a gradual, continuous differences in structure and appearance present day animals of thousands of years ago are the adaptation that occurred according to prevailing condition. It is our duty to conserve this diversity. म्हणजेच adaptation ही खूप सोपी प्रोसेस नाहीये, ती हळूहळू होणारी प्रोसेस आहे. त्यामध्ये प्राणी व हजारो वर्षापूर्वीचे प्राणी यांच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या रचनेत व रूपात फरक होत असतो आणि ते काळाच्या परिस्थिती म्हणजे जसं जसं आपले सराउंडिंग असेल किंवा कंडिशन त्यावेळेची जी कंडिशन असेल, त्या पिरियड ऑफ टाइमची जी कंडिशन असेल तसे त्यांचे जीवन असते. आणि त्यामुळेच आपण ह्या गोष्टी जतन केल्या पाहिजे, जपून ठेवले पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य आहे. तर मुलांनो, आपण खरं तर ह्या जे प्राणी आहेत त्यांना जगण्यासाठी, अन्न मिळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मदत केली पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. नाउ सी डॉर्विन्स थेअरी ऑफ इव्होल्यूशन. ग्रेट सायंटिस्ट Charles Darwin हे biologist studied numerous type of plants, animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. This is called the theory of survival of the fittest. This is Darwin's first principle. If an organism is born with a new beneficial characteristic and is able to survive, this change is preserved in the next generation. This is the Darwin's second principle and is called the theory of natural selection. आता चार्ल्स डार्विन हे एक जीवशास्त्रज्ञ होते की त्यांनी अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी असे सांगितले की फक्त सजीव जिवंत राहतात, तेच सजीव जिवंत राहतात जे पर्यावरणाशी म्हणजे जे सराउंडिंगशी मिळून जुळून घेतात. त्यामुळे त्यांच्या या विचाराला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असे म्हणतात. आणि जर एखाद्या सजीवांमध्ये नवीन आणि इम्पॉर्टंट अशी वैशिष्ट्ये असेल आणि तो जिवंत राहत असेल तर त्यांची पुढची पिढी ही तशीच राहण्यास मदत होते किंवा तिची पुढची पिढी ही तशीच त्यांना फॉलो करते. नेक्स्ट जनरेशन ऑल्सो प्रिझर्व सेम लाईक दॅट जनरेशन. नेक्स्ट आणि याच गोष्टीला नॅचरल सिलेक्शन असे म्हणतात. हा डॉर्विनचा सेकंड सिद्धांत किंवा सेकंड प्रिन्सिपल आहे. नाउ नेक्स्ट, व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. म्हणजे आपण लिव्हिंग थिंगचे क्लासिफिकेशन का केले पाहिजे. विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स. आणि हे क्लासिफिकेशन करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ऑफ ॲट द सेम टाइम. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. म्हणजेच सजीवांचा म्हणजे लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास करताना किंवा त्यांच्या गोष्टी लक्षात घेताना त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी साम्य आहे किंवा डिफिकल्ट आहे हे पाहणे गरजेचं असतं. डिफरंट सायंटिस्ट हॅव डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. हायरार्की इज अ फॉर्म इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट विथ किंगडम ॲनेमिया और किंगडम Plantia. Further groups and subgroups are formed depending upon the basic similarities and differences. This is called hierarchy of classification. म्हणजेच हे जेव्हा क्लासिफिकेशनची सुरुवात किंगडम पासून सुरुवात होते आणि नंतर त्यांचे छोटे गट केले जातात. Classification make this easier. Scientists use different rules to classify plants and animals. Classification is done step by step, starting from kingdom and then going into smaller groups. The steps by step method is called classification hierarchy. म्हणजेच वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आणि प्राण्यांनी त्यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. त्याचबरोबर त्यांची सुरुवात किंगडम पासून होते व त्यांचे छोटे छोटे भाग केले जातात. Binomial nomenclature by Clark Linnaeus. Imagine that there are 4 students with the name Kabir and Kiran in a classroom. If you are talking about any one of them, how would you ensure that others know which one of them you are talking about without any confusion? We would tell you full name, that is first name and the last name. This is similar to binomial nomenclature. Means we use full name and suppose 4 students in your class and have same name. How you will know whom we are talking about? We use the full name in the same way we use 2 names for organism. म्हणजे जर तुमच्या क्लासमध्ये 4 विद्यार्थी असतील व त्यांची नावे सेमच असतील तर आपण कोणाबद्दल बोलतो हे कसे समजले जाईल. आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू. त्याचप्रमाणे सजीवांमध्ये पण 2 नावे दिली जातात.
This system helps us to identify every organism clearly. It consists of two parts, is genes and species. हे आपण या इथे पाहतोय की प्रत्येक सजीवाला ओळखण्यासाठी दोन पद्धती वापरली जातात. त्यातला एक भाग एक जो असतो नेम असते ते जीन्स असते, दुसरं स्पेसिस असतं. Every living thing has a binomial name according to scientist rule. प्रत्येक सजीवाला शास्त्रीय नियमानुसार द्विनाम देण्यात आले आहे. All living organism of a species are similar. They can reproduce among themselves. For example, all domestic cats, animals like hen, cat, and dog. म्हणजेच every living thing has a binomial name according to scientific rule. Members of the same species look similar, behave similarly, and have similar habits. They can give birth to more similar individuals. For example, all houses have cat, cows, dogs, and some plants like mango, wheat belong to same species. म्हणजेच प्रत्येक सजीवाला शास्त्रीय नियमानुसार दोन नावे दिलेली आहेत आणि प्रत्येक सजीव दिसायला, वागायला, राहणीमानाला एकसारखे असतात. त्याचबरोबर एकमेकांपासून म्हणजे ते बर्थ टू मोर सिमिलर इंडिव्हिज्युअल्स म्हणजे ते वेगवेगळ्या म्हणजेच ते प्रजनन करू शकतात, रिप्रोडक्शन करू शकतात. म्हणजे त्यांच्यासारखेच दिसणारे दुसरे अजून इंडिव्हिज्युअल तयार करू शकतात. याचाच अर्थ घरातील मांजरी, गाय, कुत्रे, वनस्पतींमध्ये आंबा, प्लांट, मका हे काही त्यांची उदाहरणे आहेत. So friends, classification and naming help us understand the world of living things easily. तो मित्रांनो, सजीवांच्या जगाला समजण्यासाठी क्लासिफिकेशन करणे खूप आवश्यक आहे आणि गरजेचे आहे. Here, following are some example of organism from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. म्हणजेच आपण डे टू डे लाईफ मध्ये जे ॲनिमल्सना नाव देतो तसेच सायंटिफिक रित्या म्हणजे शास्त्रज्ञानुसार त्यांची नावे काय आहेत ते पाहून घ्या. डॉग म्हणजे कुत्रा, दॅट इज कॅनियस लुपिस फॅमिलियस. काऊ, बॉस तरुस, हिबिकस रोजा सिनेसिस, जॉर सॉर्गम बायकलर. म्हणजेच हे जे आहे ते आपण सजीवांची नावे जशी शास्त्रज्ञ घेतात ती या शास्त्रज्ञांनुसार त्यांची नावे ही आहेत आणि आपण डे टू डे लाईफ मध्ये जी नेम्स देतो ती ही आहेत. तर आजचा लेसन इथेच संपूया. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग क्लिअरली. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Yes, and press the bell icon so you don't miss the next video. If you have any doubts or suggestion, feel free to comment below. See you in the next video. Thank you for watching.